मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। निवडणुका संपताच लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे अशी अपडेट पुढे आली आहे। लाडक्या बहिणींना आता 1,500 किंवा 2100 रुपये नाही तर तब्बल 3000 रुपये दरमहा हफ्ता म्हणून मिळणार आहे। मात्र यासाठी सरकारने एक अट सुद्धा घातलेली आहे। काही ठराविक महिलांनाच हे 3000 रुपये मिळणार आहेत आणि ही अट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेकडे हे 2 डॉक्युमेंट्स असणे अत्यावश्यक आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो तुम्ही भरला होता तो सुद्धा आता अपडेट करण्यात आलेला आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी प्रचार सभेदरम्यान असे जाहीर केले होते की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला आता 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये आम्ही देऊ। त्याच्या पाठोपाठ महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपयांचा हफ्ता देण्याचा वादा केला। याचाच अर्थ असा की सरकार कोणाचंही आलं, महायुती सरकारचं किंवा महाविकास आघाडीचं, तरी लाडकी बहीण योजना ही काही बंद होणार नाही। महिलांना दरमहा पैसे मिळतच राहणार। मित्रांनो, आता महत्त्वाच्या त्या 2 डॉक्युमेंट्स बद्दल जाणून घेऊया जे तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते विना अडथळा तुम्हाला मिळवता येतील। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी आहे तुमच्या आधार कार्डाबाबत। तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यात आलं आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या। बऱ्याच महिलांचे निवासस्थान बदलले आहे, मात्र त्यांनी आधार कार्ड मध्ये ते अपडेट केलेले नाहीये आणि ह्या गोष्टीचा फटका त्यांना भविष्यात बसू शकतो। निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार, त्यात जर काही चुकीची माहिती आढळली किंवा आधार कार्डावरील पत्ता आणि इतर डॉक्युमेंट्सवर असलेला पत्ता मॅच होत नसला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळले जाऊ शकते। तेव्हा इतकी मोठी रिस्क अजिबात घेऊ नका, लगेच तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्डाबाबत। सरकारी सूचनेनुसार 1 जुलैच्या आधीचं रेशन कार्ड चालणार होतं। तसेच त्यांनी मांडलेल्या अटीनुसार एका रेशन कार्डावर 2 विवाहित महिला तसेच 1 अविवाहित महिला चालू शकतात। म्हणजेच काय की एका घरातील 3 महिलांनाच पैसे मिळू शकतील। जर तुम्ही अशा कुटुंबात राहत असाल ज्यात 3 पेक्षा अधिक महिला आहेत तर एक महत्त्वाचं काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि ते म्हणजे रेशन कार्ड विभक्त करणे। म्हणजे कुटुंबातील प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता येईल। आधार कार्ड आणि रेशन कार्ड नंतर उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल सुद्धा बोलूया। लेटेस्ट उत्पन्नाचा दाखला काढून घ्या, कारण जर नवीन सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला पुन्हा एकदा योजनेचा फॉर्म भरावा लागू शकतो आणि जर पुन्हा महायुती आघाडीच सत्ता स्थापनेमध्ये यशस्वी झाली तर सगळ्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार हेही निश्चित आहे। अशा दोन्ही कंडिशनमध्ये लेटेस्ट उत्पन्नाचा दाखला असणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे महायुती नेत्या चित्रा वाघ यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक महत्त्वाचे विधान केले आहे। त्यांनी कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेमधील तुलनेत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनात सरस असल्याचे म्हटले आहे। प्रचार सभेदरम्यान चित्रा वाघ म्हणाल्या की गृहलक्ष्मी योजनेत एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ दिला जातो। सासू, सून आणि नणंद यांच्यापैकी एकालाच या योजनेचा फायदा मिळतो, ज्यामुळे कुटुंबात वाद आणि स्पर्धा निर्माण होते। याच्या उलट महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना घरातील सर्व पात्र महिलांना लाभ देते। एखाद्या कुटुंबात 3 पिढ्यांच्या महिला असल्या तरी प्रत्येक महिलेला स्वतंत्र लाभ दिला जातो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्यासोबतच घरात सौहार्दही टिकून राहते। लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे। एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांना लाभ देऊन ही योजना महिलांच्या विविध गरजा पूर्ण करते। यामुळे महिलांना आत्मनिर्भरता मिळते आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वासही वाढतो। कर्नाटकातील काँग्रेस सरकारची गृहलक्ष्मी योजना एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ देते। यामुळे मोठ्या कुटुंबातील इतर महिलांच्या गरजांकडे दुर्लक्ष होते। तसेच हा मर्यादित दृष्टिकोन महिलांच्या सक्षमीकरणाला बाधा पोहोचवतो। तेव्हा जर काँग्रेस सत्तेत आले तर कर्नाटकाप्रमाणे एका घरातील फक्त एका महिलेला लाभ दिला जाईल, असेही चित्रा वाघ यांनी या प्रसंगी म्हटले। चित्रा वाघ यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे। ते म्हणाले की राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सध्या लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेऊन आणि योजनेबद्दल गाजावाजा करून महिलांना आकर्षित केलं जात आहे। तसेच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। तुमची जुमलेबाजी लोक बघत आहेत। यांनी एक योजना जाहीर केली आणि समारंभ केले। या कार्यक्रमातून ते विचारतात की मिळाले का पैसे तुम्हाला?
अरे तुझ्या घरचे पैसे आहेत का? तू गद्दारी केली, 50 कोटी घेतले आणि बहिणीला 1500 रुपये देतो. अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तसेच 70,000 कोटींचा घोटाळा आता लाचतो एवढे घोटाळे यांनी केले आहेत. जाहिराती एवढी करताय, बजेट केवढं असेल? सरकारवर नसला तरी सरकारी जाहिरातींवर लोकांना विश्वास आहे. फेक नरेटिव्ह जाहिरातीतून हे बिघाडी सरकार पसरवत आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि काम नाही म्हणून 1500 रुपये देऊन घरी बसवली, कारण काम नाहीये. योजना आहेत पण धोरण नाही. किती काळ 1500 रुपये घेऊन आपली बहीण बेकार भावाला सांभाळणार, असे देखील या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या ह्या योजनेवर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की मला इतर राजकारण्यांसारखं नाही वागता येणार. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईटच म्हणणार. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. लाडकी बहिणीला विरोध नाही. जर यातून राज्याच्या तिजोरीवर भार येत नसेल, राज्यावर कर्ज वाढणार नसेल, आर्थिकदृष्ट्या या गोष्टी करेक्ट असतील तर द्या. मात्र नितीन गडकरींनीही या योजनेला आक्षेप घेतला आहे. एखादी गोष्ट तुम्ही देताय ती देणं शक्य असेल तर करा, पण निवडणुकीच्या तोंडावर 2 महिने केली आणि उद्या नाही करता आली तर त्याला लाच म्हणावी लागेल आणि मेंटेन करता आली तर भेट म्हणावी लागेल. केंद्राकडून पैसे मिळतील तर आनंद आहे. महिलांना पैसे मिळू नये या विचाराचा मी नाही. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की मागच्या 10 वर्षांतील मोदी सरकारने केलेलं काम आणि 50-60 वर्षांतील काँग्रेसच्या राजवटीतील कामाची तुलना करा. मोदी सरकारने केलेल्या कामात भ्रष्टाचाराचा एक डाग नाही. तुम्ही कोविड सेंटर, खिचडी, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार काय? आधीच्या सरकारने मेट्रो, अटल सेतू, कारशेड, समृद्धी हायवे प्रकल्प बंद केला होता. आपल्या मनातलं सरकार स्थापन झाल्यावर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही लगेच हटवले, स्टे हटवला, सगळे कामं सुरू केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तिथेही हे सावत्र भाऊ योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. कोर्टाने त्यांच्या मुस्कटात लावून दिली. मुंबई हायकोर्टात ते गेले होते. त्यानंतर नागपूरच्या कोर्टात गेले. सुनील केदार हा काँग्रेस महाविकास आघाडीचा माणूस. मुंबईत कोर्टात गेलेला माणूस हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा होता. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की हे सगळे लोक तुमच्यासाठी तयार केलेल्या योजना बंद पाडण्याच्या चक्करमध्ये आहेत. पैसा खात्यात येऊ लागले तेव्हा बोलले लवकर काढा, नाहीतर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणारं सरकार आहे, घेणारं नाही. ही लेना बँक नाही, देना बँक आहे. ज्या सावत्र भावांनी खोडा घातला ते तुमच्याकडे आल्यावर जोडा दाखवा. त्याला विचारा, का रे बाबा, आमच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिरावून घेत होतास ना? महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेद्वारे 1500 रुपये, शेतकऱ्यांना मोफत वीज बिल, युवक प्रशिक्षण योजनेद्वारे तरुण तरुणींना 6 ते 8 हजार रुपये मोफत उच्च शिक्षण. बघतो, करतो, पाहतो, कमिटी वगैरे नाही, डायरेक्ट डीबीटी. आज डीबीटीच्या माध्यमातून पैसे देतोय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मागच्या 10 वर्षांतील मोदी सरकारने केलेलं काम आणि 50-60 वर्षांतील काँग्रेसच्या राजवटीतील कामाची तुलना करा. तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसून येईल. लाडकी बहीण योजना बंद होणार का ह्या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट जर लाडक्या बहिणीने सरकारची ताकद वाढवली तर 1500चे 2100 आम्ही करतच आहोत. पुढे 3000 रुपये देखील नक्की करू. द्यायची वेळ येईल तेव्हा हात आखडता घेणार नाही. हे पैसे जनतेचे आहेत. पूर्वीचं सरकार हे हफ्ते घेणारं सरकार होतं. मात्र आपलं सरकार हे बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारं सरकार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.